मागील भागामध्ये आपण वर्षावास म्हणजे काय, त्यामध्ये आपण अष्टशिलाचे पालन करून उपवास धारण करावे हेही बघितले. उपवास हे महिन्यातून 4 वेळा येते: कृष्णाष्टमी, शुक्लाष्टमी, चतुर्दशी व पौर्णिमा. कृष्णाष्टमी म्हणजे अंधारात येणारी अष्टमी. कृष्ण म्हणजे काळोख, अंधार. नंतर येते चतुर्दशी. चतुर्दशी म्हणजे अमावस्येच्या अगोदरचा एक दिवस, तेव्हा पूर्ण काळोख असतो. नंतर येते शुक्लाष्टमी, तेव्हा अंधार कमी कमी होत जातो व येते पौर्णिमा. उपवास हे कसे पालन करावे हेही आपण बघितले की उपवासाच्या दिवशी सकाळी 6 ते 8 दरम्यान नाश्ता करावा. दुपारी 12 वाजेच्या आत भोजन घ्यावे. भोजन कोणते घ्यावे यावर बंधने नाही. तुमच्या शरीराला योग्य राहील ते भोजन, तो आहार घ्यावा. संध्याकाळी 5 ते 9 दरम्यान लिंबू पाणी, गूळ पाणी किंवा ज्यूस घ्यावा. जर कोणी आजारी असेल किंवा प्रवासात असेल तर ते आहार घेऊ शकतात, त्यामुळे त्यांची शील भंग होणार नाही. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला की उपवासाचे पालन कुणी करावे, तर सगळ्या वयोगटाच्या उपासकांनी याचे पालन करावे. यामध्ये वयाचे बंधन नाही, किंवा जे बौद्ध आहेत त्यांनी ज्याचे पालन करावे अशीही नाही. तर सर्व जाती धर्मातील लोक हे उपवास पालन करू शकतात. बुद्धाचा धम्म हा सर्वांसाठीच आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये आपण बघितले की सर्व जाती धर्माचे लोक बुद्धाचे उपासक होते. कारण बुद्धाचा धम्म हा अशुफलदायी आहे, म्हणजेच तात्काळ फळ देणारे आहे. त्याचे आचरण करणाऱ्याला तेव्हाच्या तेव्हाच लाभ होतो. उदाहरणच पाहायचे झाले तर दाखो अंगुलीमाल असेल किंवा आम्रपाली असेल, जे धम्माचे आचरण करतात त्याचे भले होते, मंगल होते. कारण पंचशिलेचा अर्थच असा आहे की मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी मादक पदार्थाचे सेवन करणार नाही. आणखीन त्यात 3 शिलाचे पालन करून आपण अष्टशिलेचे पालन करू शकतो. त्या 3 शिलेचा अर्थ: मी अवेळी म्हणजे दुपारी 12 वाजेच्या नंतर भोजन ग्रहण करणार नाही. दुसरे, मी नाचगाणे वाद्य वाजविणी करणार नाही किंवा तसे करणाराची स्तुती करणार नाही. तसेच टीव्ही मालिका, चित्रपट, गाणे, मोबाईलवरील खेळ किंवा मनोरंजनाच्या गोष्टी ज्या डोळ्यांना सुखदायक आहेत त्या मी पाहणार नाही. तिसरे आहे, मी उच्च आरामदायी आसनाचा वापर करणार नाही, ज्यामुळे गर्व अहंकार उत्पन्न होईल अशा आसनाचा. आज आषाढी पौर्णिमा. आजपासून 3 महिने उपवास केले पाहिजे. हा कालावधी अत्यंत पवित्र असतो. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 12ही महिने महिन्यातील 4-4 दिवस उपवास पालन करू शकता व त्याचे 12ही महिने लाभ आहेत. आता वर्षावासामध्ये आपण जास्तीचे दानपुण्य करावे. विहारात जाणे शक्य असेल तर विहारात जावे. भंतेजी या काळात विहारात असतात, त्यांची धम्मदेशना ऐकावी, त्यांना भोजन दान द्यावे किंवा तुम्हाला जे दान देता येईल ते द्यावे. उपासकांसाठी दान पुण्य करण्याची ही सुवर्ण संधी असते. तेव्हा उपवास पालन करा व आपले मंगल करून घ्या.